इस्टेट करता मर्डर करणारे भाऊ या जगात बघितले. वनवास मला होता लक्ष्मणा, तुला यायची गरज नव्हती, माझ्या सोबत आला. आता मी अयोध्येतल्या जनतेला मी काय तोंड दाखवू. हे मी तुम्हाला कोणाचं सांगतो, मी हे सावत्र भावाचं सांगतो. सख्खे तर एकमेकाच्या मर्डरची वाट बघतात बघा. पण रामायण आपल्याला ऐकायचंय, करमणूक म्हणून ऐकू नका. नाहीतर आज आपल्या या बंधुप्रेमाची आज नितांत गरज आहे. आज आपल्या देशामधली अखंडता टिकवायची असेल तर आधी आमच्या महाराष्ट्रात एकता असली पाहिजे. महाराष्ट्रातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या जिल्ह्यात एकता असली पाहिजे. जिल्ह्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या तालुक्यात एकता असली पाहिजे. तालुक्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या गावात एकता असली पाहिजे. गावातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या घरात एकता असली पाहिजे. घरातली एकी टिकायची असेल तर बंधूचं बंधूवर नितांत प्रेम असलं पाहिजे. आणि ते कसं असावं याकरता रामायणच ऐकलं पाहिजे. नाहीतर रामायणातील पात्रांचा विचार करा. सख्खे नाही सावत्र भाऊ आहेत. राम कौशल्येचा, लक्ष्मण सुमित्रेचा आणि भरत कैकेयीचा. पण सावत्र बंधूसाठी सख्या मातेचा धिक्कार केला, त्याचं नावे भरत. म्हणून एक लक्षात ठेव बघा, रक्त रक्तावर ज्यावेळेस उलटतं त्यावेळेस महाभारत घडतं. पण रक्त रक्तावर ज्यावेळेस प्रामाणिक वागतं ना त्यावेळेस रामायणच घडतं. नाहीतर विचार करा, बंधू प्रेमाची नितांत गरज आहे. नाहीतर मी नेहमी सांगत असतो बघा, ज्याला परमार्थातलं राजकारणातलं काहीच माहित नाही ते पण बढाया मारत. धनंजय मुंडे साहेबानं आणि पंकजा ताईनं एकत्रित आलं पाहिजे. उद्धव ठाकरे साहेबानं आणि राज ठाकरे साहेबानं एकत्रित आलं पाहिजे. अजित दादानं आणि सुप्रिया ताईनं एकत्रित आलं पाहिजे. पण त्यांच्या अगोदर तुमच्या माझ्या बापानं चुलत्यानं एका जागी आलं पाहिजे. याची खरी गरज आहे बघा. आज सक्का भाऊ एकमेकाच्या दारासमोर दाड, पण आपण एकमेकाचं तोंड पाहत नाही. रामायण आपल्याला याच्या करता ऐकायचंय, करमणूक नाही मनोरंजन म्हणून ऐकू नका. अरे सावत्र भाऊ आहे तरी भावाकरता इतका लक्ष्मणानं त्याग केला, जगाचा रामचंद्र प्रभूच्या डोळ्याला धारा लागल्या. कधीतरी देवानं आपल्या करता रडावं बघा. अरे माणसानं चालताना तसं चालावं. समोरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला वाकून रामरामच घातला पाहिजे. बसताना माणसानं असं बसावं, 4-2 प्रतिष्ठित माणसं आपल्या जवळ येऊन बसले पाहिजेत. आणि मरतानी माणसानं असं मरावं की आपल्या वैर्याच्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजे. आज प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे लक्ष्मणा उठ माझ्या करता. प्रभू इतके रडतात. पण त्याच वेळेला तिथे बिभीषणजी होते. बिभीषणजी म्हणले, प्रभूजी प्रभूजी प्रभूजी, आमच्या लंकेमध्ये सुसेन नावाचा एक गाजलेला वैद्य आहे, त्याला आणलं तर काहीतरी आपला उपयोग होईल. मग प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे इतने दूर जाएगा कौन. त्यावेळेस बजरंग बली म्हटले, चिंता मत करो मालिक, बिगर पेट्रोल की गाड़ी तैयार है. जय श्री राम. जे मारुतीऱ्यानं असं उड्डाण घेतलं आणि बघा 9:30 वाजता तर लंका गाठली. आपल्याला 10:30 पावणे 11 पर्यंत गाठायची बरं का. मग झालं काय, बजरंग बली लंकेमध्ये गेले. आता सुसेन वैद्य रात्री 9:30 वाजता कुल्लरच्या हवेखाली घोरत होता. बजरंग बली गेले, म्हणाले, अरे उठ, 50वं वर्ष चाललंय, सप्ताह चालन, खुशाल झोपा काढतो का. असं नाही म्हणले. आता असते तर म्हटले असते, विठ्ठल विठ्ठल बजरंग बली गेले. सुसेन वैद्य घोरत होता. काय केलं, बजरंग बलीनं विचार केला, याला म्हणावा अरे उठ, तर हे कायद्यावर बोट ठेवल. ते म्हणाल, मारोतराव आमच्या रावण सरकारचं ताकीते पलीकडल्या पार्टीतलं मेलं तरी चालेल, पण विलास सांगायचा नाही. मग बजरंग बलीनं सुसेन वैद्याला उठवलं नाही. काय केलं, बजरंग बलीने सुसेन वैद्याला झोपेत राहू दिलं आणि क्वाट खाली हात घातला. तुम्ही म्हणसाल, महाराज तुम्हाला एवढं बारकाईनं कसं माहित. मी तिथंच बसलो होतो म्हणून सगळ्या भानगडी मला माहिती आहेत बघा. मग झालं काय,
क्वाट खाली हात घातला. आपण टीव्हीला रामायण बघितलेले बघा, आता डोळ्यासमोर चित्र आठवा बघा. बजरंग बलीने काय केलं, त्या क्वाट खाली हात घातला आणि सुसेन वैद्याला क्वाट सहित उचलणार. पण बुद्धिमत्तां वरिष्ठम, बजरंग बलीने बुद्धीचा वापर केला. बजरंग बलीने विचार केला, अरे याला जर असंच उचलाव तरी तिथं गेल्यावर कार्नावाल मारुतीराय तुम्ही फार घाई केली राव. ते इंजेक्शन त्या कपाटात राहिलं, त्या गोळ्या पलीकडल्या कपाटात राहिल्या आणि सलाईन तर ते वरच्या मजल्यावर राहिलं. असे काहीतरी कारण लावल. मग क्वाट सहित डॉक्टर उचलण्यापेक्षा दवाखान्यात सहित डॉक्टर उचलावा. काय केलं बजरंग बलीने, सुसेन वैद्याला अलगद उचललं आणि तिकडे नेऊन टेकवलं. झालं काय, अख्खं जग ज्या रामाला वंदन करत त्या रामाने हात जोडले सुसेन वैद्या पुढे. सुसेन काही कर बाबा, पण माझा भाऊ मला जिवंत करून दे. मग सुसेन वैद्यानं सांगितलं, सरकार प्रभू आमच्या रावण सरकारच ताकीद आहे, तुमच्या पार्टीतलं कोणी मेलं तरी त्याला विलास सांगायचा नाही. हे वाक्य बिभीषणानं ऐकले. बिभीषणजी म्हणले, अरे सुसेन अख्खं जग ज्या रामाला वंदन करत त्या प्रभू रामानं तुझ्या पुढे हात जोडले. तू जर त्यांच्या भावाला जर जिवंत केलं ना, चंद्र सूर्य असे पर्यंत तुझ्या नावाला किंमत टिकून राहील. एवढ्या शब्दानं सुसेन वैद्याचे डोळ्या पाणवल्या गेले. सुसेन वैद्याच्या डोळ्याला धारा लागल्या आणि माझं नाव आणि चंद्र सूर्य असे पर्यंत टिकत राहत असल तर प्रभू मी तुमच्या भावाला मी विलास सांगतो, मी औषधी लिहून देतो, कागदावर तुम्ही घेऊन या. म्हणजे आताची पद्धत नाही, डॉक्टरनं लिहून द्यायचं आणि रोग्यानं घेऊन यायचं. ही पहिल्यापासून चालू आहे, त्या काळापासून. मग सांगितलं द्रोणागिरी पर्वतावर जावं लागेल प्रभू, आणि सूर्योदयाच्या अगोदर ती वल्ली आणली तर उपयोग होईल, नाही तर काहीच उपयोग होणार नाही. विचार केला प्रभू रामचंद्रानं, अरे इतने दूर जाएगा कौन. बजरंग बली तयार होते आपल्या हिवराराचे. चिंता मत करो मालिक, बिगर पेट्रोल की गाड़ी तैयार है. जय श्री राम. जे मारुतीरायनं असं उड्डाण घेतलं, निघाले मारुतीराय पवनसूत. झालं काय, प्रभू रामचंद्रानं इकडे मारुतीरायला आवाज दिला, अरे हनुमान. आता काही माणसं म्हणतील महाराज सिस्टीम एक नंबर आहे, आम्ही ऐकणारे बहिरे नाही, तुम्ही चौताळू चौताळू का बोलता. बरोबर एक नाही मुद्दा आहे ना, याचाही तुम्हाला उलगडा करू सांगतो बघा. हे बा जसा प्रसंग असो बळीराम दादा तसं बोलावं लागतं. बरोबर एक नाही, हे असं जमल का ओ मारुतराव, असं जमतं का ते. हे बघा ज्या त्या भाषेत बोलावं लागतं का नाही. हे बघा छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र सांगणारा महाराज कशा आवाजावाला पाहिजेत, हा पहाडी आवाजावाला महाराज पाहिजेत. अशा मिळमिळ आवाजावाल्याला नाही मिळ जुळत. बरोबर एक नाही. शिवचरित्र कसं सांगितलं पाहिजेत, छत्रपती शिवाजी राजाने आपली तलवार, या आवाजात शिवचरित्र बरं वाटतं. बरोबर एक नाही. आणि असं सांगितल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार काढली, अरे इथं काय कांदा कापायचा आहे का. बरोबर आहे का. ज्या त्या भाषेत सांगितलं तर बरं वाटतं, होय का नाही. तसं बजरंग बली लांब गेले होते आणि इकडून आवाज दिला प्रभू रामानं, अरे हनुमान. बरं वाटतं. बरोबर की नाही असं, अरे हनुमान सूरज निकलने से पहले आना. हनुमान सूरज निकलने से पहले नहीं आया तो मेरी लखन की जान खतरे में. हनुमान सूरज निकलने से पहले आना. आता तिकडून मारुतीराय काय म्हणतात ऐका, चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा. म्हणणं बरोबर आहे का. मी जालन्याच्या एसटी स्टँडला गेल्याशिवाय एसटी हलणारच नाही. अरे चुकून लागून गेला बाबा, हे उलट झालं की नाही म्हणणं. असं तरी म्हणायला पाहिजे, एसटी निघायच्या अगोदर मी स्टँडवर हजर राहील, हे म्हणणं बरोबर आहे. पण मी निघायच्या हे म्हणणं बरोबर नाही, नाही का. मी यायच्या अगोदर एसटी निघणारच नाही. तसं बजरंगबली काय म्हणतात, चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा. अरे हनुमान ये कैसी बात कह रहा है. प्रभु जी जब मेरा जन्म हुआ था तो मुझे बहुत भूख लगी थी. मेरे माँ अंजना को मैं बोला, माँ मुझे बहुत भूख लगी. मेरी माँ अंजना बोली, जाओ हनुमान ओ पका हुआ फल खाओ. देवा त्यावेळी सूर्याचा उदय झाला होता. मला वाटलं माझ्या मम्मीने सफरचंद माझ्याकरता टांगून ठेवलं, मी त्याला खायला धावलो प्रभू. त्यावेळेस पासून ते मला घाबरतं. मी तिकडे 4 महिने चातुर्मास जरी केला पंढरपूरच्या लबडे महाराजाकडे
तरी आता ते इकडे येणार नाही. चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा. जाओ हनुमान, मेरा आशीर्वाद तुम्हारे पीछे है. गेले बजरंगबली. बजरंगबली गेल्याच्या नंतर आता झालं काय, सगळी वल्ली चमकत होती. आता काही अर्धावट रामायण ऐकणारे वास्तव्य म्हणतील, महाराज का हो, हनुमंतराला जर बुद्धिमत्ताम वरिष्ठ म्हणतात, मग मारुतीनं जरा बुद्धीचा वापर करायचा. भला एवढा डोंगर उचलून आणला, काय गरज आहे का ताकदीच्या बळावर? ओगी ताकद होती मग काय काही करायचं का? काही केला असं वाटत असेल बघा. मारुतीराला काय गरज होती का? अहो बुद्धिमत्ताम वरिष्ठ म्हणतात, मग त्यांनी थोडा तरी बुद्धीचा वापर करायचा. एवढा डोंगर द्रोणागिरी आणल्यापेक्षा वल्ली तोडून आणायची. पण द्रोणागिरी का उचलून आणला याचं उत्तर मी सांगतो. का? कारण त्यावेळेस मी तिथंच बसलो होतो बघा. मग काय केलं, बजरंगबली गेले आणि बजरंगबलीने विचार केला वल्ली तोडणार, पण बुद्धीचा वापर केला मारुतीरायानं. अरे तिकडे लंकेमध्ये का अखंड हरिनाम सप्ताह चालू नाही, तिकडे युद्ध चालू. युद्ध आज लक्ष्मणाच्या जीवाला धोका आहे, उद्या दुसऱ्या एखाद्या वानराच्या जीवाला धोका होईल. आणि परत परत मेडिकलच्या दुकानावर चक्करा घालण्यापेक्षा अख्खं मेडिकलच उचलून आणावं आणि काल्याची पंग झाले की नेऊन टिकवावं. मी तिथंच होतो बघा. मग झालं काय, बजरंगबलीने द्रोणागिरी पर्वत उचलला. पण इकडे काय झालं, इकडे अवधी संपत आली होती, सूर्याचा उदय व्हायची वेळ झाली होती. आणि प्रभू रामचंद्र म्हणतात आता काय खरं नाही, म्हणजे आता काय माझा मारुती येत नाही आणि माझा काय लक्ष्मण जिवंत होत नाही. परत प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणातल्या 14 वर्षातल्या सेवेचा एक न एक दिवस आठवला. लक्ष्मणा उठ माझ्या करता. अरे काय कोण्या तोंडाना अयोध्येत दाखवू तोंड माझं, उठ माझ्या करता बाबा. प्रभू रामचंद्र रडायला लागले, 18 पद्म वानरही रडायला लागले. पण त्याच करुण रसामध्ये वीर रसाचं आगमन झालं. जय श्रीराम. वानर नाचायला लागले, प्रभुजी प्रभुजी प्रभुजी, ओ देखो अपना हनुमान आया है. वानर नाचायला लागली. झालं काय, मारुतीरायाने द्रोणागिरी पर्वत टेकवला. सुसेन वैद्याने ती वल्ली घेतली, लक्ष्मणाच्या तोंडात पिळली आणि लक्ष्मण जिवंत झाला. आणि लक्ष्मण जिवंत झाल्याच्या नंतर इकडे 18 पद्म वानर नाचायला लागले आणि तिकडे एकांतात बजरंगबलीच्या डोळ्याला धारा लागल्या. खाली मान घालून हाताची घडी घालून बजरंगबलीच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या. मनोमन मारुतीराय म्हणत होते, अरे अंजना के लाल, अरे अंजना के बेटे, तूने बहुत भारी काम किया. ये दुनिया चांद सूरज तक तुम्हारा भजन करेगी, इतना भारी काम किया. असं मनोमन मारुतीरायाला आनंदाश्रूच्या डोळ्याला धारा लागल्या. इकडे लक्ष्मणजी उठले आणि जसं ऑपरेशन थिएटर मधून पेशंट बाहेर आल्यावर पेशंटची भूल उतरली का नाही हे बघण्याकरता डॉक्टर त्या पेशंटला विचारतात, तुम्ही यांना ओळखता का? हा, हे बळीराम महाराज, यांना हे प्रबोध महाराज, हे नागेश महाराज, हे काका महाराज, हे तुळशीरामजी महाराज, इकडे एक विनेकरी बाबा, असं ते विचारतात. पेशंटला भूल उतरली का नाही हे बघण्याकरता डॉक्टर विचारतात त्या पेशंटला. तसं इकडे 18 पद्म वानर नाचू दिले. इकडे मारुतीराय एकांतात डोळ्याला धारा लागल्या आणि हात धरला लक्ष्मणाचा प्रभू रामानं आणि एकांतात मारुतीरायाच्या पुढे उभं केलं आणि विचारलं, लखन अजी भैया, अरे इनको पहचाना क्या? भैया ये तो हमारा बजरंगबली है. अरे लक्ष्मणा, हा जर बजरंगबली नसताना तर तुझ्यासारखा भाऊ मला जिवंत भेटला नसता. तू जे जिवंत आहे ना, केवळ या मारुतीचे उपकार आहेत. अरे आपल्या रघुकुळाच्या 72 पिढ्यांनी जरी उपकार फेडायचे म्हटले तर या मारुतीचे उपकार कधीच फेडू शकत नाही आपण. असं म्हटल्याच्या नंतर बजरंगबलीच्या डोळ्याला धारा लागल्या. प्रभुजी, इतना बड़प्पन मत दो मालिक, ये आपकी ही कृपा है और आपका ही आशीर्वाद है. आलं का आशीर्वाद आपलं? विठ्ठल विठ्ठल
जीवनामध्ये आशीर्वादाची गरज आहे बघा. हे बघा, आशीर्वादन, आश्वासन, परमार्थन, राजकारण हे तुम्हाला पटण्यापेक्षा तुम्हाला एकाच वाक्यात सांगतो बघा. रामायण गावात ठेवायचं म्हणल्यावर किती दिवस लागतात? 7 दिवस. महाभारत ठेवायचं म्हणल्यावर लागतील 2-4 वर्ष, बरं का. पण तुम्हाला एका वाक्यात नाही, 10 सेकंदाच्या आत तुम्हाला रामायण आणि महाभारत आणि परमार्थ आणि राजकारण कशाला म्हणतात सांगतो. 10 सेकंदाच्या आत. माझ ते माझ आणि दादाचं तेही माझ, याचं नाव महाभारत आहे. कळलं का? महाभारत. आणि कशाला म्हणतात रामायण? दादाचं ते दादाचं आणि माझ तेही दादाचं, याचं नाव रामायण आहे. कळलं ना? दुसरा मुद्दा आहे का? माझ ते माझ आणि दादाचं तेही माझ, याचं नाव दुर्योधन आहे. आणि दादाचं ते दादाचं आणि माझ तेही दादाचं, याचं नाव भरत आहे. आणि आज समाजात भरतासारख्या भावाची गरज आहे. म्हणून माझ ते माझ आणि दादाचं तेही माझ, याचं नाव राजकारण आहे. आणि दादाचं ते दादाचं आणि माझ तेही दादाचं, याचं नाव परमार्थ आहे. म्हणून परमार्थात राजकारण असावं का राजकारणात परमार्थ असावा? बरं, जाऊ द्या. पाण्यात नाव असावी का नावेत पाणी असावं? पाण्यात नाव असावी. आणि नावेत पाणी असल्यावर काय होईल? नाव बुडून जाईल. तसं राजकारणात परमार्थ असावा का परमार्थात राजकारण असावं? सांगा. राजकारणात परमार्थ असावा पण परमार्थात राजकारण नसावं. पण परमार्थात राजकारण कुठं शिरलं आणि राजकारणात परमार्थ कुठं शिरला, तुम्हाला मुद्दे रामायण महाभारतातले पटवून देतो बघा. नाहीतर विचार करा, एवढा उच्च कोटीचं रामायण, पण त्या रामायणासारख्या परमार्थामध्ये राजकारण केलं ते कैकेयी काकून मंथना मावशीनं. आणि एवढं उच्च कोटीचं महाभारत, पण त्या महाभारतासारख्या राजकारणामध्ये उच्च कोटीचा परमार्थ केला तो धर्मराज युधिष्ठिराने. म्हणून बरं का, याची गरज आहे बघा. म्हणून बंधू प्रेमाची सुद्धा रामायणात गरज आहे. नाहीतर बघा, हे गावोगावी मंडळ बघा, 2 भावाचं चांगलं चाललेलं दिसलं आणि प्रगती दिसली, हे कावळ्याच्या जातीचे गावगाव टपून येत. कावळा का? जखम तिथं टोच मारणार कावळ्याची जात. तसं 2 भावाचं चांगलं चाललेलं दिसलं आणि प्रगती दिसली, हे कावळा टपून येत. तो 27 वर्षाचा भाऊ उसामध्ये दारे धरतो आणि हा कावळा बिगर निमंत्रणाचा मोटरसायकलवर जातो, बांधावर गाडी उभी करतो आणि बाहेरून आवाज देतो, बाहेर ये रे. 27 वर्षाचा भाऊ उसातून बाहेर आला आणि हा कावळा त्याला म्हणाला, गडी आहे का त्याचा? तू कुणाचा? तुझ्या भावाचा. म्हणजे अरे ते जालन्यानं तिकडं शर्टिंग करत फिरत आणि तू इथे उसात दारे धरतो. अरे घ्या उद्या अर्धा वाटून. कोण? कावळा. पण त्याच वेळेला मोठ्या भावाची जाणीव ठेवणारा लहान भाऊ असेल तर रागनं लाल होईल. वयाचा विचार केला पाटील, तुझ्या वयाचा. मग तर कावळा हादरला, म्हणला अख्खं पेट्रोलचं कॅन आपलं वाया गेलं. वयाचा विचार केला, माझ्या वडिलाच्या वयात पण तुझा मी मान राखतो, पण आज सांगण्याची बारी आज तुला सांगतो. अरे लहानपणी आमचे मायबाप मेले, आम्हाला नात्या गोत्याचं कुणीच नाही, काका नाही, काकी नाही, मावशी नाही, आत्या नाही, मामी नाही, कुणीच नाही. गावकऱ्यांनी वर्गणी मिळून आमच्या माय बापाचा 10वा 13वा उरकून दिला आणि 13वीच्या दिवशी रात्री 12 वाजता माझ्या 15 वर्षाच्या दादाच्या गळ्याला पडून रडलो. माझा भैया म्हटला, काळजी करू नको. अरे मायबाप मेले म्हणजे मोठा भाऊ बाप असतो, तुला काही कमी पडू देणार नाही. माझ्या 15 वर्षाच्या दादानं तिकडं दुसऱ्याच्या हमाल्या केल्या, दुसऱ्याचे गुरवळणे आणि मला पुण्यातल्या शाळेत शिकायला टाकलं. योगायोगानं माझ्या भावाचं लग्न झालं. गरीब घराण्यात तीच पण माय सारखी वहिनी भेटली. तिनेही ठरवलं मी परिसरातली धुणी भांडी करल, पण माझ्या दिराला पदवीधर करून दाखवल. वहिनी तिकडे मोलकरीण झाली, माझा दादा तिकडे हमाल झाला. त्यावेळेस माझ्या इतका गावात कोणी शिकला नव्हता. त्या दोघांना असं वाटलं आमच्या कष्टाचं पांग फेडल, याला मोठी नोकरी लागल. माझा दादानं वहिनी अख्ख्या तालुक्यातल्या पुढाऱ्याच्या पाया पडले, पण एकाही बैमानाला आमची दया नाही आली. आता मी इथं उसात दारे धरतो, याला माझा दादा काय करल? वयाचा विचार केला पाटील, तुझ्या वयाचा.
माझ्या वडिलाच्या वयाचाच म्हणून तुझा मी मान राखतो, नाहीतर परत जर गावागावात जर भावाभावात जर भांडण लावशील तर जोड्याला थोबाड फोडतो तुझं. कोणी कावळे हाणल्याशिवाय गाव सुधरत नाही बघा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून रामायणामध्ये आशीर्वादाला महत्व आहे, राजकारणामध्ये आश्वासनाला महत्व आहे बघा.